नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आंबोकर आपला कोकणी माणूस यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। मंडळी, जिल्हा परिषद केंद्रीय शाळा निगुंडळ नंबर 1 आणि आमचीच ती शाळा, आमच्या गावातली निगुंडळ शाळा आणि त्या शाळेमध्ये आहे ना आज स्पर्धा आपल्या आज निगुंडळमध्ये होणार आहेत। आणि मंडळी आहे ना, आम्ही जेव्हा छोटे होते ना, आपल्या मराठी शाळेमध्ये होतो ना, तेव्हा आपले खेळ जवळून पाहायला मिळत होते। पण आता कसं आहे, जेव्हा मराठी शाळा आपली सोडून आपण दुसऱ्या कॉलेजमध्ये जातो ना, हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये गेलो, तिथपासून आहे ना आपल्या म्हणजे जीवनातली हे खेळ आहेत ना ते आपले कुठे पाहायला मिळत नव्हते। पण आज आहे ना आतुरतेने आपल्या जवळच्या शाळेत म्हणजे माझ्या शाळेमध्ये आज खेळ आहेत। तर आज छोटासा प्रयत्न आहे आपल्याला की मराठी शाळेतले खेळ कशा पद्धतीने खेळले जातात ना, हे मैदानावरती आज तुम्हाला दाखवतो। चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळी आलो, जार वगैरे दिले जातात इथे आणि आता गाड्या पण येतात की आता शाळेची पोरं वगैरे येत आहेत। आणि इकडे बघू शकताय मैदानावरती पण पोरं उपस्थित झालेत। जार वगैरे देऊन प्रत्येक ठिकाणी आता ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर आता उद्घाटन सोहळा होईल आणि नंतर मग खेळायला सुरुवात होईल। चला मंडळी, आजचा व्हिडिओ आपल्यासाठी स्पेशल असणार आहे, कारण कुळे सरांनी आहे ना खूप असे देखावे केलेत आणि ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे। चला मंडळी, हे बघा लगभग काय बघा, कुठल्या शाळेतली मुलं का माहिती नाही। आपल्यासोबत आपल्या निगुंड शाळेचे मुख्याध्यापक आपले साळवी गुरुजी आहेत। तर त्यांच्या आपला कार्यक्रम चालू होता आणि इकडे आहे ना सगळी पब्लिक पण जमले। आणि ही मुलं ही कुठल्या शाळेची मंचावरती यायचं आहे? चिखली। तर कुठला संघ आहे तुमचा? कबड्डी। तर बरेच वर्षानंतर आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम होते ना सर, आनंद वाटतंय ना? आणि खूप वर्षानंतर आम्ही पण हा जवळनं एक आस्वाद घेणार आहे आणि आपल्या साळवी सरांच्या मुळे शक्य झालेलं आहे। आणि आपले गायक, आमचे निगुंड गावचे गायक आपले सुरेश काका वेद्रे हेही उपस्थित आहेत। आणि इकडे ना आपला कार्यक्रम बघा जोरात चालू होईल। किती वाजता उद्घाटन होणार आहे? लगेच ना? चला। आमचे सन्माननीय केंद्रीय प्रमुख माननीय निकमजी सर यांना भूषवावं अशी जी सूचना आली, त्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना पूर्ण अनुमोदन देत आहे। या 2 दिवसीय क्रीडा स्पर्धांचं अध्यक्षस्थान मी स्वीकारलेलं असून आपल्या नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे पुढील कार्यक्रम सुरू करावे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आपल्या या क्रीडा स्पर्धांसाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे रंगसाहेब आणि स्टेजवरील सर्व मान्यवर, सरपंच महोदय, उपसरपंच, गावकर, मानकरी या सर्वांना विनंती राहील की आपण आजच्या या क्रीडा स्पर्धांचं दीपप्रज्वलन आणि विद्येची देवता शारदादेवी यांच्या प्रतिमेचा पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। भागवत, गावकर, रामचंद्रजी, गावडे साहेब या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होतं। आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। पाहुण्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत गीताच्या माध्यमातून हे विद्यार्थी त्यांचं स्वागत करतील। सादर होत आहे ईश्वर आणि स्वागत गीत।
उपस्थित असलेले आपल्या आता 2 दिवस चालणारा क्रीडा महोत्सव, या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय दळवे साहेब हे या ठिकाणी वेळीच उपस्थित राहिले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे 2 दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं ते सन्माननीय निकम सर, चंद्रपूर, चिखली आणि निगुंडे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या गावचे सरपंच विजय दादा, उपसरपंच गावडे साहेब तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी, मान्यवर मंडळी हे सर्वजण या ठिकाणी वेळीच उपस्थित राहिले. या सर्वांचा मी आपल्या सर्वांच्या वतीने, आमच्या गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आलेले सर्व खेळाडू, शिक्षक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, जे जे क्रीडारसिक या क्रीडा महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेले आहेत, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या सगळी इथली जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे ते सर्व आमचे शिक्षक, ग्रामस्थ या सर्वांचे मी मनपूर्वक आभार करतो. आणि विद्यार्थ्यांसाठी, ग्रामस्थांसाठी सूचना राहील की आजूबाजूला स्टॉल लावलेले आहेत, त्या ठिकाणी काही व्यवस्था आहे, तर त्या व्यवस्थेचा आपण लाभ घेण्यास हरकत नाही. धन्यवाद. पालीगावचे सरपंच, माजी सरपंच सन्माननीय सकारामजी टोचले हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सावली सर, आपण त्यांच्या पुष्पदेवी स्वागत करायचं. टोचले सर, आपण स्टेजवरती उपस्थित राहायचं, आपण आपलं स्वागत स्वीकारायचं. कायमच यातल्या प्रत्येक क्रीडा स्पर्धेला फार मोठं योगदान सहकार्य असतं, अशा आमचे टोचले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण स्टेजवरती येऊन आपलं स्वागत स्वीकारायचं. सावली सर, आपण त्यांचं पुष्पदेवी स्वागत करायचं. सर्व शिक्षकांसाठी उपस्थिती पत्रक या ठिकाणी ठेवलेलं आहे, आपण ट्राय करायचं. तसं सर आपलं मनपूर्वक स्वागत. एक गिलास 10 रुपये. सर्वांचे पंचप्रमुख आहे, त्यांना 2 रुपये भेटला तरी चालेल. कोणाला संघ पुकारायचं असेल तर सोबत मिळून संघ पुकारायचं. कोणीही वाढलंच पाहिजे म्हणून मैदानावरती घेऊन जाऊ नका. ज्याला कोणाला संघ पुकारायचं असेल तर त्यांनी सोबत मिळून संघ पुकारायचं. अरे साईला पाठव रे, साईला. लहान गट मुलगे निगुंडर विरुद्ध डोंबरी. खो खो लहान गट मुलगे निगुंडर विरुद्ध डोंबरी. मैदानावरती यांनी त्वरित हजर व्हावे. खो खो लहान गट मुलगे डोंबरी. खो खो लहान गट मुलगे निगुंडर विरुद्ध डोंबरी. मैदानावरती हजर व्हा. खो खोच्या निगुंडर केंद्र प्रमुख किंवा शिक्षक यांनी लहान गट मुलगे खो खोच्या मैदानावरती हजर करावे. डोंबरी केंद्राचे शिक्षक किंवा केंद्र प्रमुख जे असतील त्यांनी खो खोचा लहान गट मुलगे मैदानावरती हजर करावा.
विद्यार्थी निकुंज लहान गट खो खोचा सामना मुलांचा त्या ठिकाणी लावलेला आहे. आपण संघ मैदानावरती आणायचा आहे. तुमची पुरेसर वाट बघतायत, सर्व मैदानावरच आहेत खो खोच्या. विद्यार्थी अरे यार हॅलो, या 2 वेळ चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी तुमची भोजनाची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे. याच अनुषंगाने या ठिकाणी बाजूला एक देणगीदारांसाठी टेबल त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्राप्तीसाठी तुमची देणगी आहे. त्याच्यामध्ये सायडी संदीप चाळके 101 रुपया, दर्शना दिनेश पाडळ 151 रुपये, अश्विनी विजेंद्र माळे 101 रुपया, चंद्रकांत पांडुरंग संगीतकर माजी शाळा समिती अध्यक्ष 101 रुपया, ऋषभ संजय मुकनाल 200 रुपये, आरुष प्रवीण शिवराम 201 रुपया, सुविधा सुनील केंद्र 201 रुपया, रुपाली रवींद्र मुकनाल 200 रुपये. सर्व देणगीदारांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुढील सामना मळ्यांविरुद्ध झोंबरी मोठा गट मुलगे कबड्डी. तयार राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच हा सामना खेळला जाणार आहे. मळ्यांविरुद्ध झोंबरी मोठा गट मुलगे कबड्डी. सर्व पंचांना विनंती राहील, मैदान रिकामी ठेवू नका. आपल्याला एका दिवसामध्ये सर्व सामने या ठिकाणी पूर्ण करायचे. तरी सर्व पंचबले पंच या सगळ्यांनी आपापलं मैदानात येत ती कशा प्रकारे चालण्याची लक्ष जरा काळजी घ्यायची. झोंबडी संघ व्यवस्थापक मोठा गट छोटा गट मुलगे. संघ व्यवस्थापकांनी मैदानावरती थांबायचं आहे. खो खो साठी छोटा गट मुलगे. संघ व्यवस्थापक मुलं त्या ठिकाणी संघ व्यवस्थापकांचा पत्ता नाहीये. संघ व्यवस्थापकांनी त्या ठिकाणी थांबायचं आहे. गायकवाड सर मोठा गट कारवडीला निकुंजर नगडी मैदानावर राहायचे. कारवडीला निकुंजर मोठा गट नगडी.
एकच करायला ना सुरुवात यांनी केली आठवतं पहिलाच कबड्डी पण म्हणजे आवडत बोलला नाही तुळशीचा सामना झाला त्या तुळशीत लहान गट मुलगे त्यामध्ये निगुंडर संघ 22 गुणांनी विजयी झालेला आहे. निगुंडर संघाचे हार्दिक 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 असं अभिनंदन आणि उपविजेता संघाचे पण हार्दिक 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 असं अभिनंदन. वागेसर संदीप वागेसर पुढील सामने डिक्लेअर करा. वागेसर क्षेत्रपालक क्रीडानगरी निगुंडामध्ये आपल्या तिथले सर्व क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. सर्व पंचप्रमुख पंच आणि संघाचे संघ व्यवस्थापक त्या शाळेतील शिक्षक आलेले सर्व सन्मान्य ग्रामस्थ बंधू भगिनी आपण आपल्या विद्यार्थ्यांचा खेळ पाहायचा आहे. फक्त त्यांना आपण बाहेरून फक्त प्रोत्साहन द्यायचं आहे टाळ्या वाजवून. कुठल्याही प्रकारच्या सूचना त्या खेळाच्या विद्यार्थ्याला आपण देऊ नये अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. त्या विद्यार्थ्याला त्याच्या खेळाचं कौशल्य दाखवू द्या. कुठल्याही प्रकारचा खेळ कारण आपल्याला एका दिवसामध्ये सर्व सांघिक सामने संपवायचे आहे. तरी सर्वांनी सहकार्य करायची विनंती आहे. सर्व संघ व्यवस्थापकांना सूचना आहे आपला सामना जाहीर झाल्यानंतर लगेच आपण आपल्या मैदानामध्ये उपस्थित ठेवायचं आहे. कारण एका दिवसामध्ये आपल्याला सगळे सांघिक प्रकार संपवायचे आहेत. तरी सर्वांनी आमचे जे एक महत्त्वाचे असे देणगीदार आहे की ज्यांनी आम्हाला सगळं रस्ते बहुमोल अशी देणगी इथे आम्हाला उपलब्ध करून दिली. ते मुंबई मंडळाचे सचिव आंबेडकर साहेब इथे उपस्थित आहेत. बहुमोल अशी काही देणगी दिली होती. त्यांचं पुष्प करून इथे सन्मान करण्यात येतोय. राठोड सर इकडे आलो सर. संदीप सर राठोड सर मी फळा पण हे करत राहा तिथं त्यांनी गेला त्यांच्या मैदानासमोर या नंतर वांदे होते. दोन्ही लहानकट सांगितलं दोन्ही लहानकट म्हणजे खूप कबड्डीसाठी खेळायचं आहे. मोठा गट मुली खो खो मरण होतं काढून आपण सामना झाला होता. चार गुणांना विजय झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक 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 असं अभिनंदन. हा तर झोंडे म्हणजे कबड्डी मुली लहानगड कबड्डी मुली लहानगड जरा इथे मला मिळत कबड्डी लहानगड
अनंत गौरी गुजरात संतोष 100 रुपये, ग्रामपंचायत निकुंज मोरे मॅडम 1000 रुपये, श्री सचिन मार्केट तांबेकर 1 रुपये, तो सुप्रिया सुरेश 200 रुपये, लोन घ्यायचं आहे. वळण विरुद्ध काढो मुली लहान गट कबड्डीसाठी पाठवायचं आहे. वळण काढो लहान गट मुली कबड्डीसाठी पाठवायचं आहे. दोन्ही संघाच्या व्यवस्थापन नाही द्यायचं. कबड्डी लहान गट मुली वळण विरुद्ध काढो वळण कशाला संपर्क साधायचा आहे. कारण संघ व्यवस्थापक डोंगरे सर मुकुंदाई विरुद्ध चिखली मोटागट मुलगे खो-खो सामना करू सुरू होत आहे. मुकुंदाई विरुद्ध चिखली मोटागट मुलगे खो-खो सामना सुरू होत आहे. पुन्हा एकदा सुभाषजी गावडे यांना नम्र विनंती आहे की कृपया स्पीकरशी संपर्क साधा. आम्हाला इकडे स्पीकरचं सेटिंग कळत नाही आहे. कृपया इकडे स्पीकरशी संपर्क साधा. प्रत्येक तिथे संघाचा इथे आपण लॉस दिलेले आहे. तो लॉस तिथे कॅन्सल करायचा. मोठा गट मुलगे निकुंज विरुद्ध चिखली खो-खो चारो मोठा गट मुली लंगडीचा ग्राउंडवर उपस्थित राहायचा. चारो मोठा गट मुली चालू सर फर्स्ट एडचा बॉक्स कुठे आहे? हॅलो कॅच फर्स्ट एडचा बॉक्स कुठे आहे? मोठा गट मुली कबड्डीचा सामना चिखली विरुद्ध मळण. मोठा गट मुली कबड्डीचा सामना चिखली विरुद्ध मळण. उपसरपंच महोदय, त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, मुंबईकर मंडळी, या सगळ्यांच्या सहकार्यातून या सगळ्यांच्या अर्थव्यवस्थेमधून अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी या आमच्या निकुंज गावाने केलं आहे. त्या सर्व सन्माननीय ग्रामस्थ बंधू भगिनींचं पुन्हा एकदा शिक्षण विभागाच्या वतीने मनपूर्वक असा हार्दिक अभिनंदन. निकुंज केंद्राच्या या कबड्डीच्या टीमला सन्माननीय दुर्गा टेमकर यांच्याकडून 501 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे. आणि खरंच आमचं निकुंज संपूर्ण टीम तुमच्या मनापासून आभार आहे. शिक्षक बांधवांसाठी एक उपस्थिती पत्रक व्यासपीठावर ठेवलं आहे. आपल्याला कसा वेळ मिळेल तसं कृपया आपण व्यासपीठावर येऊन आपली उपस्थिती नोंदवायची. मोठा गट मुली चिखली विरुद्ध मळण कबड्डी. मोठा गट मुली चिखली विरुद्ध मळण. संबंधित संघ व्यवस्थापने आपला संघ 1 नंबरच्या मैदानावर घ्यायचा आहे. चिखली विरुद्ध मळण केंद्र. मोठा गट मुली कबड्डी. मोठा गट मुली कबड्डी चिखली विरुद्ध मळण. कबड्डीच्या 1 नंबर मैदानावर संघ घ्यायचा आहे. नेटके सर आपला संघ कुठे आहे बघा. मळणचा विरुद्ध चिखली. चिखली विरुद्ध मळण. मोठा गट कबड्डी हा संघ मैदानात घ्यायचा आहे. संघ व्यवस्थापक थांबलेले सरपंच साहेब आलेले तिथे. या ठिकाणी उपस्थितीपत्र प्रत्येक केंद्रावर ठेवलेलं आहे. तर कृपया सर्वांनी आपापली उपस्थिती नोंदवायची आहे. व्यासपीठावर उपस्थितीपत्र ठेवलेलं आहे. जे शिक्षक बंधू भगिनी या क्रीडा महोत्सवाची उपस्थित आहेत त्यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे. चालत का सर? क्षेत्रपाल क्रीडानगरी निकुंज या ठिकाणी अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असा क्रीडा महोत्सव आपल्या चिखली या ठिकाणी चिखली वर्सेस मळण कबड्डीचा सामना आहे. हो हो हो. चल गेला
चिखली बीच अंतर्गत क्रीडा महोत्सवासाठी तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जर आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी कोणी सन्माननीय आरोग्य सेवक किंवा सेविका आलेले असतील तर कृपया त्यांनी एक नंबर संपर्क साधायचा आहे, कारण प्रथम उपचाराची आवश्यकता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अरे तळवली येथून जर कोणी आरोग्य सेवक किंवा सेविका आरोग्य सेवेसाठी आलेले असतील तर कृपया त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन संपर्क साधावा. काही विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा देणं आवश्यक आहे, तरी कृपया आपण आला असाल तर या स्टेजची संपर्क. धुमडी केंद्रातील धर्मेंद्र उर्फ दीपक सावळे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या बीटच्या वतीने संजय कोळी सरपंचाचे खास भोजनाच्या वेळी झालेले आहे, म्हणून त्यांचं मनपूर्वक असं या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन त्यांचे जुने सहकारी कोळे सर, कांबळे सर आणि इंडिया भारत स्वागत करत आहेत. सावरे सर या ठिकाणी आपण देणगीसाठी उदाहरण असा टेबल सुद्धा ठेवलेला आहे. आपल्या फक्त माहितीसाठी असावा अशी विनंती आहे. अतिशय सुंदर असं कृपया तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य सुविधा जर काही पुरवलेली असेल, आरोग्य सेवक किंवा सेविका कृपया आलेले असेल तर त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन संपर्क करावा अशी आपल्याला विनंती आहे. काही खेळाडूंना आरोग्य सेवा देणं गरजेचं आहे, प्राथमिक सुविधा देणं गरजेचं आहे. कृपया संपर्क करायला विनंती आहे. कापते बघ इनका पर ए गेला रे. वाट लागली आता, वाट लागली. चिखली बीटस्तरीय क्रीडा महोत्सव आज कबड्डी, लंगडी आणि खो खो असे सांघिक सामने खेळवले जातील. त्यानंतर उद्या आपण सर्व वैयक्तिक आणि क्रिकेटचा सामना घेणार आहोत. त्यामुळे आपण आजचे जे सांघिक सामने आहेत सांघिक सामने लवकरात लवकर कसे संपतील 4 वाजेच्या आत तसा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. एक नंबर निगुंडळ केंद्राने या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचे केंद्राकडून तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय निकमकर आणि सगळ्या टीमला मनपूर्वक असं धन्यवाद. निगुंडळ क्रीडानगरीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे नंबर 1 चा मुख्याध्यापक माननीय श्री सागूरकर यांनी अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी अंतरित केलं आहे. हातात रे. लहान गट मुली खो खो निकुंजगड विरुद्ध मडण. लहान गट मुली निकुंजगड विरुद्ध मडण खो खो. फटकाव जो नुकत्याच झालेल्या खो खोच्या सामन्यात लहान गट मुली निकुंजगड 8 अंक विजय झालेला आहे. विजय संघाचे अभिनंदन. निकुंजगड विरुद्ध मडण लहान गट मुली खो खो. पवार मॅडम निकुंजगड व्यवस्थापन
संघाने आपले संघ मैदानावरती त्वरित हजर करावे. मुली लहान गट खो खो निगुंडळ विरुद्ध मडण व्यवस्थापनाने आपले संघ त्वरित मैदानावरती हजर करावे. लहान गट मुली निगुंडळ वर्सेस मळण खो खो त्वरित संघ मैदानात घ्या. पंच थांबलेले. निगुंडळ वर्सेस मळण. लहान गट मुली खो खो. चला खो खोच्या मुली तयार आहे. संघ मैदानात घ्या. लहान गट मुली निगुंडळ वर्सेस मळण. मळणची टीम आलेली नाही अजून. कबड्डी खेळ हा दुसरा सामना घ्या. मला वाटतं लहान गट कबड्डी खेळतायत मळणच्या मुली. गणपती पुढचा सामना घ्या ना. लहान गट डोंगरी वर्सेस चिखली कबड्डी. लहान गट मुलगे कबड्डी.